नमस्कार. योग ही भारताने जगाला दिलेली हजारो वर्षाची अमूल्य देणगी आहे. पण योग म्हणजे फक्त आसने करणे नाही. योग म्हणजे काय? योग हा संस्कृत शब्द यूज या धातूपासून तयार झाला आहे. याचा अर्थ जोडणे किंवा एकरूप होणे असा होतो. म्हणजेच शरीर आणि मन यांचा समतोल, मन आणि बुद्धी यांचा समन्वय, माणूस आणि निसर्ग यांचे नाते आणि शेवटी आत्म्याचे परमात्म्याशी एकरूप होणे यालाच योग म्हणतात. योगात काय काय असते? योग केवळ व्यायाम नाही, त्यात अनेक गोष्टींचा समावेश आहे. आसने शरीर लवचिक आणि मजबूत बनवतात. प्राणायाम श्वास नियंत्रित करून ऊर्जा वाढवतो. ध्यान मन शांत आणि एकाग्र करते. योग्य जीवनशैली संयम, शिस्त आणि सकारात्मक विचार शिकवते. योगाचे फायदे: शरीर निरोगी राहते, तणाव आणि चिंता कमी होतात, एकाग्रता वाढते, झोप चांगली लागते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, मनाला शांतता आणि आनंद मिळतो. एका छोट्या उदाहरणातून, मोबाईलची बॅटरी संपली की आपण तो चार्ज करतो. तसेच रोजच्या धावपळीत आपले शरीर थकते आणि मन तणावग्रस्त होते. योग म्हणजे शरीर आणि मनाला पुन्हा ऊर्जा देणारा नैसर्गिक चार्जर आहे. थोडक्यात, योग म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांना संतुलित ठेवून निरोगी, आनंदी आणि शांत जीवन जगण्याची भारतीय जीवन पद्धती. म्हणूनच आज 21 जून हा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आणि योगाला खऱ्या अर्थाने वैश्विक मान्यता मिळाली आहे. आनंदी आणि शांत जीवन जगण्याची भारतीय जीवन पद्धती म्हणजे नेमके काय? याचा अर्थ असा की भारतातील ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी अशी जीवनशैली सांगितली ज्यामुळे माणूस फक्त श्रीमंत नाही तर निरोगी, समाधानी, शांत आणि आनंदी राहू शकतो. ही जीवनपद्धती काही सोप्या तत्वांवर आधारित आहे. 1. शरीराची काळजी, नियमित योग आणि व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, स्वच्छता. शरीर निरोगी असेल तर मनही आनंदी राहते. 2. मनाची काळजी, ध्यान आणि प्राणायाम, राग, मत्सर, लोभ यावर नियंत्रण, सकारात्मक विचार, शांत मन म्हणजे खरी संपत्ती. 3. चांगले आचरण, सत्य बोलणे, प्रामाणिकपणा, इतरांचा आदर, मदत करण्याची वृत्ती. चांगली माणसे चांगला समाज घडवतात. 4. निसर्गाशी मैत्री, झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्राण्यांवर प्रेम करणे. निसर्ग वाचला तर आपणही वाचू. 5. कुटुंब आणि समाज, मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम, एकमेकांना सहकार्य. एकत्र राहण्यातच खरा आनंद असतो. एका छोट्या गोष्टीतून समजून घ्या. 2 मित्र होते. एकमेकांकडे खूप पैसा होता, पण तो सतत तणावात होता. दुसरा रोज योग करायचा, कुटुंबासोबत वेळ घालवायचा, प्रामाणिकपणे काम करायचा आणि गरजूंची मदत करायचा. त्याच्याकडे कमी पैसा होता, पण चेहऱ्यावर कायम हसू असायचे. एके दिवशी पहिल्या मित्राने विचारले, तुझ्याकडे एवढा आनंद कुठून येतो? तो हसून म्हणाला, मी फक्त पैसा कमावत नाही, मी शरीर, मन, नाती आणि निसर्ग यांचीही काळजी घेतो. हाच भारतीय जीवन पद्धतीचा खरा अर्थ आहे. थोडक्यात, भारतीय जीवन पद्धती म्हणजे योग, संतुलित आहार, चांगले विचार, चांगले आचरण, कुटुंब प्रेम, निसर्गाचा सन्मान आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करून आनंदी, निरोगी व शांत जीवन जगण्याची कला. म्हणूनच भारतीय संस्कृती
एक सुंदर विचार सांगितला आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः.